नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आम्ही आता चाललो आहोत पिऊच्या स्कूलमध्ये. आज स्पोर्ट डेचं त्यांच्या तिथं ऑर्गनाईज केलेलं आहे न्यू कॅम्पसमध्ये, म्हणून तिथं बोलवलं आहे. तर आम्हाला ऑलरेडी खूप लेट झालं आहे. आम्हाला तिथं 8:30ला पोचायचं होतं. तर आम्हाला आता हे बघा, आम्ही तिच्या जुन्या स्कूलच्या तिथं आहेत. तर इथंच आम्हाला 9 वाजलेले आहेत. तर आता आम्ही पोचू. स्पोर्ट आहेत तिचे तिथं, वेगवेगळे गेम्स वगैरे घेते. आणि पिऊ म्हणते मी पार्टिसिपेट झाले, तर मला जायचंच आहे. म्हणून मग तिला तब्येत ठीक नाही आहे थोडीशी, तरी पण ती म्हणते मला जायचं आहे. तिला घेऊन चाललो आहोत आता आम्ही. हे बघा, लेट झालं म्हणून पिऊ कशी नर्वस झाली आहे. तिला टायमिंगला पोचायचं होतं तिथं. एवढी थंडी आहे ना, थंडीमुळे उठतच वाटत नाही. पिऊला बळच उठवलं आहे बघा, अजून ती झोपेतच आहे. आंघोळ झाली, नाश्ता झाला आहे, तरी त्यामुळे फायनली पोचलो. एवढं काहीतरी कोशिश करून हे तर पोचलेलो आहेत. हे बघा, आलो आहोत आम्ही. हे बघा, प्रोग्राम चालू झालेला आहे. तर बघा, हे आहे पिऊचं स्कूल आणि सगळे आलेले आहेत ऑलमोस्ट. ओके, थँक्यू. सगळी मुलं अशी बसली होती, तर पिऊ पण तिथं जाऊन बसली बघा. आणि मग नंतर बराच वेळ लागला अजून प्रोग्राम चालू व्हायला. गेस्ट आले नव्हते तोपर्यंत सगळी मुलं बसून घेतलेलं होतं त्यांनी. आणि हे बघा कशी छान बसलेली आहे ती मुलं. मस्त वाटतं त्यांच्याकडे बघून. सगळ्यांनी सेम नॅशनल अँथम झालं आणि नंतर मग तिथून पुढे बाकीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले आणि ग्राउंडचं पूजन करून घेतलं. छोट्या मुलींनी चेअर प्ले म्युझिकवर छान असा डान्स केलेला आहे. हे बघा, मला तर खूप आवडला. इतका सुंदर डान्स करत होत्या. खरंच असं बघून एकदम छान वाटत होतं. सगळे मुळे उभं राहून हे बघा, छोटी बच्चे कंपनी कशी उभे राहून प्रे म्हणत होते. एक मोठा मुलगा आहे तो म्हणत होता आणि हे बाकीचे उभे राहिले होते. तर बघा किती डिसिप्लिन आहे. खूप छान वाटतं. एवढे छोटे मुलंसुद्धा किती डिसिप्लिनने वागतात हे बघून. हे बघा, इथं स्त्रीशा आहे, दिसत असेल तुम्हाला. ती उभा राहिली आणि तिला नंतर कळलं मी व्हिडिओ बनवते, तर ती माझ्याकडे बघत आहे. नंतर लक्षात आलं तिच्या. तर हे बघा, इकडे बघते. ह्या ग्राउंडवरती प्रायमरी मुलांच्या गेम चालू होत्या. तर आता रनिंग चालू आहे. ही थोडीशी मोठी मुलं आहेत, फर्स्टच्या पुढच्या आहेत. आणि हे बघा प्री प्रायमरी, छोटे छोटे मुलं आहेत हे सगळे. तर ह्यांच्या गेम ह्या ग्राउंडवरती चालू होत्या सायमल्टेनियसली. दोन्हीकडे पण गेम चालू होत्या. तर मी इथलेच व्हिडिओ काढले जास्त, पिवीत असल्यामुळे तिकडल्या मुलांचे व्हिडिओ मला कॅच नाही करता आले जास्त. तर हे बघा, रनिंग, ह्यांचे पण रनिंग गेम चालू आहे इथं. सगळे पॅरेंट्स आपापल्या मुलांना चेअरअप करत होते. हे बघा, ते पहिले इथं स्त्रीशाचा नंबर आला होता, पण काय झालं, माझ्याकडून व्हिडिओ पॉज झाला आणि माझ्याकडून व्हिडिओच आलेला नाही. तर ते व्हिडिओ माझ्याकडून कॅच नाही झाला. म्हणतात ना, जास्त एक्साइटमेंट असते आपल्या मुलांची, तसं झालं असेल माझ्या बाबतीत कदाचित. आणि त्यामुळं माझ्याकडून व्हिडिओच शूट झाला नाही. मी ऑन करायचं, ते पुश झाला आणि ती दिसत नाही म्हणून. बाकी सगळ्या मुलांचे आले आणि तिचाच राहिला.
हे बघा फायनली त्यांची मग रनिंगची गेम संपली आणि नंतर होती फॉग जम्पिंग. फॉग जम्पिंगमध्ये तर ह्या छोट्या मुलांची एवढी मज्जा येत होती. हे बघा फॉग जम्पिंग म्हणाव की कांगारू जम्पिंग म्हणाव हेच कळत नव्हतं. खूप छान असे हे बघा कसं हे करतायत. छोटे मुलं आहेत, त्यांना एवढं काही समजत नाही. हे बघा उठून चाललं एक तर मस्त, पण खूप एन्जॉय झाला. सगळे पॅरेंट्ससुद्धा त्यांच्या गेम एन्जॉय करत होते. खूप मस्त वाटत होतं. इथं तर बघा किती छोटी मुलगी आहे, ती सुद्धा जम्प करत आहे. हे बघा कशी जम्प करते, छोटी आहे खूप, तरी पण पार्टिसिपेट झाली आहे. तर इथं 1 बाय 1 असे ते गेम घेत होते. आणि नंतर बघा आता ह्यांच्या झाल्यानंतर श्रीषाचा नंबर आला. ती बघा श्रीषा पण आली आहे लगेच. तर बघा ती कशी जम्प करते. तर हे बघा छान अशी बसली पोझिशन घेऊन. अलीकडली आहे ती श्रीषा आहे. आता तिचा जम्प चालू होईल. तर इथं श्रीषाचा आणि नंबर आला तर ते सगळेजण लाईनमध्ये असे येऊन थांबले. आणि जेव्हा गेम चालू झाली तेव्हा बघा श्रीषाला नाही जमत ते जम्पिंग जास्त, पण कॉन्फिडन्स किती आहे बघा. हो मला जमतं. हे बघा कशी उड्या मारते. आणि फायनल काय झालं, श्रीषा खूप मोठ्या उंच वरती होऊन उड्या मारत होती, त्याच्यामुळे ती मागेच राहिली. सगळ्यात लास्टला आहे ती बघा. पण तिला फायनल तिथं जायचं होतं, बाकीचे पोचले होते तरीही मागेच आहे. दिसते ना फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये असंच आहे आमचं. हे बघा पुढची गेम चालू झाली बुक बॅलन्सिंग. तर हे बघा असे डोक्यावरती बुक्स ठेवून बॅलन्स करत विदाऊट हात लावता ती तिथपर्यंत नेऊन पोचायचं होतं. पण मुलांना नाही का नाही जमलं एवढं काही. काही मुलांनी छान केलं, काहींना नाही जमलं. तर हे बघा अशीच गेम आहे ही. छोट्या मुलांसाठी खूप सुंदर अशी गेम आहे. करतात मुलं ट्राय, छान करतायत सगळेच मुलं. मला तर आवडलं. हे बघा ते बघा श्रीषाचा नंबर आला आहे बुक बॅलन्सिंग गेमसाठी. तर बघूया आपण ती कशी बुक अशी बॅलन्स करते की नाही. तर आपण बघत राहूयात करते का नाही, काय माहीत नाही येते की नाही तिला. येईल बघूया आपण. कारण ती ना बुक बॅलन्सिंगसाठी घरी प्रॅक्टिस करत होती. मम्मा ही पण गेम आहे तर मी प्रॅक्टिस करते म्हणून. खूप छान चालायची घरी. आता इथं काय करते माहीत नाही. तर फायनली बुक बॅलन्सिंग या गेममध्ये श्रीषा फर्स्ट आली आहे. हे बघा फर्स्ट विनर आहे ती. त्यानंतर मग पॅरेंट्ससाठी पण गेम घेण्यात आल्या होत्या. मी पण पार्टिसिपेट झाले होते, पण व्हिडिओ बनवायला कोण नव्हतं म्हणून नाही बनवला. तर इथं जेंट्सचे चालू आहे 2 टीममधून अशी रस्सी खेचचा गेम होता. आणि सगळं झाल्यानंतर आम्हाला पण ट्रॉफी मिळाली. तर व्हिडिओ बनवलेला नाही, तर मी फोटोज वगैरे आहेत तर फोटो शेअर करते. आणि त्यानंतर मग मी पिऊला घेतलं आणि घरी निघाले. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असाच सपोर्ट करत राहा. धन्यवाद.